राज्य सरकारनं विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त झालेत। सरकारनं वेतनवाढीचा हा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारील तेलंगणा राज्यात जाणार असल्याचा इशारा विडी उद्योजकांनी दिलाय। कामगारांना कोणतीही वेतनवाढ नको असताना सरकारनं केवळ काही संघटनांच्या मागण्यांवरून हा आदेश काढल्याचा दावा सोलापुरातील विडी उद्योजकांनी केलाय। राज्य शासनानं विडी कामगारांना प्रति 1000 विडीसाठी किमान 369 रुपये वेतन देण्याचे आदेश विडी उद्योजकांना दिले। दरम्यान उद्योजकांच्या भूमिकेवर ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी संताप व्यक्त केलाय। महागाई वाढत असताना प्रत्येक क्षेत्रातील मजुरी वाढली, मात्र विडी कामगारांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळत नाही। कारखाने बंद करून दुसऱ्या राज्यात जाण्याची धमकी देणाऱ्या उद्योजकांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आमच्यावर तुम्ही शोषण करून शासनाने निकाल दिल्यानंतर अशा पद्धतीनं कारखानदारांनी भूमिका घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि मजूर मंत्र्याला मी अपील करतो, ताबडतोबीनं त्यांना परावृत्त करा आणि किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याकरता सरकारने ठोस पावलं उचलून सोलापुरातील 40,000 विडी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची विनंती राहणार आहे।